मी देशभक्त आहे, अंधभक्त नाही. उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना प्रत्युत्तर. राज ठाकरेंवर घणाघाती हल्ला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत महायुतीची मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर जाहीर सभा झाली. या सभेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे प्रथमच एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. आपल्या भाषणातून राज यांनी मोदींचं कौतुक केलं तर महाराष्ट्रासाठी काही अपेक्षाही व्यक्त केलेल्या आहेत. दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा भाषणातून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. तर मोदींनी मुंबईतील सभेतून पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर नकली शिवसेना म्हणत हल्लाबोल केला. तसेच या शिवाजी पार्कवर बाळासाहेबांचा आवाज घुमत होता अशी आठवणही मोदींनी काढली. दरम्यान आता उद्धव ठाकरेंनी दादर येथील सभेतून राज ठाकरेंवर निशाणा साधलाय तर फडणवीसांवर पलटवार करत भाजपा समर्थकांना डिवचलं आहे. महाविकास आघाडीचे दक्षिण मध्य मुंबई लोकसभेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचारार्थ दादरमध्ये उद्धवसाहेब ठाकरेंची जाहीर सभा झाली. या सभेतून ठाकरेंनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे. भाषणाच्या सुरुवातीला देवेंद्र फडणवीस यांच्या सभेतील टीकेवरून उद्धव ठाकरेंनी पलटवार केला. हल्ली मी काही बोललो तरी अर्थाचा अनर्थ केला जातोय. मी माझ्या भाषणाची सुरुवात कशी करतो यावरून देवेंद्र फडणवीस काल बोलले आहेत. अहो, मी भाजपला लाथ घातली, हिंदुत्व कसं सोडेन? सध्या माझ्या देशभक्तीवर प्रश्न उपस्थित केला जातोय, पण मी देशभक्त आहे, अंधभक्त नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिलंय. सध्या मी माझ्या भाषणाची सुरुवात जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो अशी करतो. आता त्याच्याबद्दल सुद्धा काही जणांच्या पोटात दुखलं. काल फडणवीस म्हणाले, हे बघा म्हणे तिकडे गेले तर हिंदू शब्द सोडला. अहो, मी हिंदू शब्द सोडणार नाही, हिंदुत्व कधी सोडणार नाही. मी भाजपला लाथ घातले, हिंदुत्व कसं सोडेन? पण माझ्या देशभक्त या शब्दाला आक्षेप घेणारे फडणवीस देशद्रोही आहेत का? कारण देशभक्त या देशात देशभक्ती हा गुन्हा झालाय का फक्त मोदी भक्त पाहिजेत? आम्ही मोदी भक्त नाही, आम्ही देशभक्त आहोत. आम्ही कुठे विलीन नाही होणार. आम्ही जो अन्याय आमच्यावरती करेल त्याला संपवण्यासाठी शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेला जन्म दिला. त्याच्यामुळे तुम्ही आमची काळजी करू नका, पण संघावरती तुम्ही बंदी आणणार. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे भारतीय जनता पक्षाची, ज्याला मी भाकड जनता पक्ष म्हणतो, त्याची हालत 4 जून नंतर काय होईल ते बघा. कारण सरकार कोसळल्यानंतर तुम्ही सगळे जे काय भाडुत्री गोळा केलेत, काल इकडे सुद्धा सगळे जमले होते ना, सगळे भाडुत्री, कोणी हक्काचं कोणीच नाही. म्हणजे इधर से उधर से सब लाये थे आपले. त्यांनी मैदान पण त्यांच्या नावाने बुक नाही केलं, म्हणजे तुमच्या नावाने मैदान पण बुक होत नाही. आणि अशा माणसाची गॅरंटी देश घेणार. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.